जन्माचं दुःख आणि मरणाचं दुःख आहे आणि या दुःखापासून जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर प्रसादाची नितांत गरज आहे आणि तो प्रसाद म्हणजे पाठीमागे उभा राहणारे टाळकरी आहेत, लक्षात घ्या। त्यांच्या हातामध्ये जे टाळ आहे, टाळ, ती टाळ म्हणजे श्रुती आहे, ती श्रुती माता आहे आणि श्रुती माता मानवीय जीवनामध्ये काय करत असते, माणसाला माणूसपणा देत असते। आणि म्हणून एका ठिकाणी असं सांगितलं जातं, एक श्रुती अशी सांगते, उद्धरेत आत्म आत्मानम, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस आणि म्हणून तुझा आविष्कार वाढवण्याकरता उत्तिष्ठत जागृत वरांनी बोधत, उठा जागे व्हा आणि त्या प्रसादाच्या प्राप्तीकरता सावध व्हा, जागृत व्हा। मन्मथ माऊलींनी सुद्धा तेच सांगितलं, निजू नका जागा जागा,